Hello. Sir, Miss Shanaya Sabnis is here. Should I send her in? नाही नको. थांब मी चालू. Okay, sir. झालं समाधान? जाऊ आता? No. तुम्हाला इथेच थांबायला सांगितलं. What? Sorry, Shanaya. Hard luck. And just go to hell. मी त्याला भेटायला जाते आतमध्ये. You go to hell. You better go to hell. Don't tell me anything. आनंद, you just shut up, okay? No, you shut up, okay? गप्पा बसा, तू बोलू नको काही. मी चालले आत. Oh. शनाया. थांब. हाय गॅरी. मागे. पानवलकर, त्यांचे काय असतील ते अकाउंट्स क्लिअर करून टाका आणि फायर केल्याची नोटीस देऊन टाका. श्युअर सर. गॅरी, प्लीज माझं ऐकून तर घे. शनाया, आमच्याकडे वेळ नाही. आम्ही सगळ्याच कामात आहोत. दिसत नाही का तुला? तू पण आता गेलीस तर बरं होईल. गेट लॉस्ट. गॅरी, प्लीज 5 मिनिटं फक्त माझं ऐकून घे ना एकदा. एकदा सांगितलेलं कळत नाही का? तू दुसरीकडे जॉब शोध ना. युअर फायर्ड. गॅरी, असं नको वागूस. तू असं कसं करू शकतोस माझ्यासोबत? नाही, मी या कंपनीचा सीईओ आहे आणि हे मीच करू शकतो. आणि बहुधा तू हे विसरलीस. प्लीज गॅरी, ऐक ना. एवढ्या शॉर्ट नोटीसवर मला कुठेच दुसरीकडे नोकरी मिळणार नाहीये. मला ऍटलीस्ट थोडे दिवस काम करू दे प्लीज. ऍटलीस्ट 1 मंथ प्लीज. आनंद, यू प्लीज हँडल दिस. प्लीज बघून घ्या. आणि चला, काय टाइमपास कामं कर. गॅरी. Shanaya. Bad luck once again. See, I told you त्यांना तुझ्याशी बोलायचं नाही. So you can leave now. दुसरा जॉब शोध. मी शोधू का तुझ्यासाठी नवीन जॉब? तर हिला कुठे जॉब मिळणार आता? तिला ज्याची शामत आली असेल ना तिथे मिळेल तिला नवीन जॉब. आणि जेनी, विलास आता सुट्टीवर जाणार आहे ना? Oh yes sir. For 1 month. From 21st May up till 22nd June. करेक्ट. अगं, विलासच्या जागी आपण हिला ठेवू शकतो ना जॉबवर. आनंद, आयडिया मस्त आहे. गाइस, कंटिन्यू विथ युअर रबिश. मी चालले गॅरीला भेटायला. शनाया, एक्सक्यूज मी, 1 मिनिट. जाऊ दे. गुरु व्यवस्थित हँडल करेल तिला. खूप कमी लोकांना आयुष्यात सुधारण्याची संधी मिळते. यू आर लकी. तुला ती संधी मिळाली आहे. सो ही ऑपॉर्च्युनिटी सोडू नकोस. पण आनंद, राधिका समोर मी कायमच अपराधी असे. ती काही बोलली नाही तरी मला ती नजरेत दिसत राहणार आहे ना सारखं. मी तिला नाही असं सामोरं जाऊ शकत. हा, कम ऑन यार गुरु. वहिनी कशा आहेत ते तुला माहिती आहे. हा, रादर माझ्यापेक्षा चांगलं तू त्यांना ओळखतोस. त्या कधीच तुला उपहासानं, तुला हर्ट होईल असं काहीही बोलणार नाही. पण तुझ्या मनात जी भीती आहे ती बोलल्याशिवाय जाणार आहे का? नाही ना. जोवर तू माफी मागत नाहीयेस तोवर तुझं गिल्ट जाणार नाही. गुरु, एकदा, फक्त एकदा माफी मागून बघ. आनंद, माझी नाही होते यार हिंमत. मी राधिकाला नाही फेस करू शकणार. गुरु, चूक झाली है कबूल करतोस. अपनी गलतियां मानने के बाद अब माफी मांगने में शर्मिंदगी कैसी? हाँ, ये गलतियां फिर से दोहराऊंगा नहीं. ये विश्वास जीतने के लिए माफी तो मांगनी ही पड़ेगी. फिर प्यार के दरवाजे अपने आप खुल जाएंगे. जिंदगी संवर जाएगी, संभल जाएगी. देख, मुझे कुछ नहीं पता है. तू वहिनींशी बोलणार आहेस बस. आता मला काहीही सांगू नकोस. नाही नाही बोलणार.
भारती अगं, आज कितीतरी दिवसांनी असे बसून पत्ते खेळतोय आपण हा? दिवस कसले वर्ष म्हणा वर्ष. हो बरं का राधिका, पंकज छोटा होता ना तेव्हा त्याच्या बरोबर खेळायचे हे सगळे खेळ. पत्ते म्हणू नको, व्यापार म्हणू नको. पंकजला व्यापार मीच शिकवला ग. मग हाव का? ठरलेलं होतं आमचं अगदी. दिवाळीची मे महिन्याची सुट्टी लागली की असले उद्योग सुरू करायचे. त्यानंतर पंकज मोठा झाला, त्याच्या विश्वामध्ये व्यस्त झाला तो. पण राधिके, तुझ्यामुळे पुन्हा पत्ते खेळण्याचा आनंद मिळतो का आज. नानाजी, मग अथर्वला पण शिकवून टाका ना हे पत्ते बित्ते, म्हणजे घरातल्या घरात बसून खेळेल तो. शिकवीन की. आणि कॅरम पण खेळायचा, विसरलात काय? अरे हो, कॅरमचं विसरलो का सांगायला. तुम्ही शिकवा मुलांना कॅरम. बरं का राधिका, पंकज लहान होता ना तेव्हा त्यालाही खूप आवडायचे हे सगळे खेळ आणि यांनाही आवडायचे. आणि अगदी आत्तापर्यंत आम्ही कॅरम खेळायचो, म्हणजे पंकजचं लग्न होण्याआधीपर्यंत. तेव्हा वाटायचं की चौथी कोणी आली की रिकामी जागा भरली जाईल, पण तसं काही झालं नाही. अगं, आयुष्यात सगळ्या रिकाम्या जागा देव भरत नाही. काही काही जागा राहतात रिकाम्या शेवटी. आता एक जागा आपल्या आयुष्यात रिकामी होती, ती म्हणजे पोरीची. राधिकेच्या रूपानं ती पण भरून काढली बघ देवानं. नानाजी असं काऊन बोलता? अहो, समिधा पण खूप चांगली आहे. सारखं तुमचं जप करत असते. नानाजींना हे आवडतं, नानाजींना ते आवडत नाही, नानाजींना हे चालणार नाही. एका बाजूने ती तुमचा विचारच करते ना. ते फक्त दाखवायला. कसं आहे राधिके, काळजी एकमेकांशी नीट बोलून सुद्धा व्यक्त करता येते ग. समिधा आनंदानं कधीच आमच्यात मिक्स झाली नाही. नानाजी, मला मात्र एका गोष्टीचं नेहमी वाईट वाटतं. नाही म्हणजे मला सासू सासरे असूनही ते नेहमी आमच्या जवळ राहिले नाही. घरात मोठी माणसं असली ना का कसं घराला एक शिस्त राहते, प्रेम असतं, ते माया करतात. कधी कधी असं वाटतं का आई बाबा इथेच राहिले असते तर हे असे वावत गेले नसते. जाऊ दे, आता तरी गुरुला त्याच्या वागण्याची उपरती झाली की नाही. झालं. कमाल आहे हा. पाहिलंच राधिका, हे नेहमी असंच करतात. आपल्याला बोलण्यात गुंगवून ना सगळे हात स्वतःचे करून घेतात. आणि यांना जशी पानं लक्षात राहतात तशी माझ्या काही बाई लक्षात राहत नाहीत. त्यामुळे नेहमी हेच जिंकतात. तुला पत्ते खेळताच येत नाही. तुझ्यासाठी ना आता एक्स्ट्रा राणी ठेवतो पत्त्यांमध्ये. कशाला नानाजी? जोकर असतो ना पत्त्यात, तो कुठल्याही पानाच्या ऐवजी चालतो हा नानीजी. तो त्याच्या जागी असतो आपला, त्याचा काही उपयोग नाही. चल चल, उतर पार उतर. माझ्या जिंकण्यावर जळू नकोस हा. पुरे झाले पत्ते. मी आता जेवणाचं बघते. बघितलं काय, हे अशी चिटिंग करते हा. चिटिंग काय? हरायला लागली की ना असं काहीतरी काढते कारण. जेवायचंय ना, चला. आज कितीतरी दिवसांनी सगळ्यांना हसताना मजा करताना पाहते. खरंच शन्या निघून गेली, आता सगळं नीट होईल. बाहेर चाललेस कुठे? हो ना, ते हॉटेल ब्लू मून आहे ना, तिथे विक्रम चोप्रा भेटणार आहेत. त्यांचं काहीतरी पुढचं कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणे. पेपरात जाहिरात वाचली. हा तोच विक्रम चोप्रा आहे जो बायकांसोबत सरळ डील करतच नाही. काय करू राहिला तुम्ही? मला जाऊ द्या. सोडा!